पार्ट्स ऑफ स्पीच हा इंग्लिश ग्रामर मधला खूप महत्वाचा टॉपिक आहे आपल्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग सीईटी साठी पार्ट ऑफ स्पीच याचे कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात आणि पार्ट्स ऑफ स्पीच ची एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे, त्यामध्ये नाउन, प्रनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन याचं डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. प्रत्येक कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत विथ एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर त्या टॉपिककडे वळूयात. एक्झॅक्टली पार्ट्स ऑफ स्पीच असतं काय? तर एखादं कुठलंही सेंटेन्स घेतलं ते वेगवेगळ्या वर्ड्स मध्ये फॉर्म असतं. आता इथे जर मला म्हणायचं आय एम धरती, ओके, युअर एज्युकेटर, तर इथे प्रत्येक शब्दाचा एक रोल आहे. आयचा वेगळा रोल आहे, ऍमचा वेगळा आहे, धरतीचा वेगळा रोल आहे, आणि तेच म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. आता त्याला आयला काय म्हणायचं, ऍमला काय म्हणायचं, धरती हे वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच मधून बिलॉंग करतात. तर तेच पार्ट्स ऑफ स्पीच आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर याचे टोटल 8 पार्ट पडतात. पहिलं म्हणजे नाउन, ज्याला आपण मराठीमध्ये नाम म्हणतो. सेकंड प्रोनाउन, सर्वनाम, वर्ब क्रियापद, ऍडजेक्टिव्ह विशेषण, ऍडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन पूर्वसर्ग, कंजक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन अव्यय. आता हे 8ही टाईप आपण डिटेलमध्ये पाहूयात. पहिलं आहे नाउन. नाउन म्हणजे काय? नाम. आता अ नाउन इज अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. नाम काय असतं? तर एखाद्या व्यक्ती, ठिकाण, वस्तू, प्राणी किंवा एखाद्या संकल्पनेचं नाव, म्हणजे कोणत्याही गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे काय झालं? नाम. म्हणजे पर्सन, पर्सनचं नाव, जसं की माझं नाव आहे धरती, तर हे काय झालं? नाउन झालं. राम, श्याम, हे काय झाले? सगळे नाउन झाले. प्लेस, प्लेस ताजमहल, हे काय झालं? नाउन झालं. अजून एखाद्या शहराचं नाव घ्या, पुणे, मुंबई, हे प्लेसचे नाव आहेत, ठिकाणांची नावे आहेत. सो हे पण काय झालं? नाम झालं. थिंग, आता थिंगचं पण तसंच. एखादी बॉटल घ्या, पेन घ्या, हे काय झाले? नाउन आहेत, कारण ते वस्तूचं एक एखाद्या वस्तूला दिलेलं आपण नाव असतं. समजलं? आयडियाचं देखील तसंच आहे. आता नेक्स्ट टाईप पाहूयात, प्रोनाउन. आता प्रोनाउन सिम्पली असं असतं, जे नाउनची जागा रिप्लेस करतं त्याला आपण प्रोनाउन म्हणतो. आता एक्झाम्पल बघा, किरण इज अ गर्ल, किरण इज ब्युटिफुल, किरण इज इंटेलिजंट और स्मार्ट. ओके, असे काही सेंटेन्स असतात. म्हणजे एक सेंटेन्स आहे, किरण इज अ गर्ल, किरण इज ब्युटिफुल, किरण इज स्मार्ट, असं जर आपल्याला इथे म्हणायचंय, प्रत्येक वेळेस आपण किरण वर्ड यूज करतो. आपण जेव्हा आपल्याला बोलायचंय तेव्हा आपण असं करतो का? नाही. तर काय म्हणतो? किरण इज अ गर्ल, इथे तिचं इंट्रोडक्शन झालंय. सो नंतरच्या वेळेला ती सुंदर आहे, ती हुशार देखील आहे, असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण नाव यूज करत नाही. इथे काय म्हणणार? किरण इज अ गर्ल, शी इज ब्युटिफुल, शी इज स्मार्ट, असं म्हणतो. म्हणजे आपण नामाची जागा, किरण काय आहे? नाउन आहे, आणि आपण नामाची जागा कुणाला दिली आहे? एका वर्डला, तो म्हणजे शी. तर शी हा वर्ड काय असतो? तर प्रोनाउन असतो. म्हणजे नामाच्या जागेऐवजी जो शब्द येतो त्याला आपण प्रोनाउन म्हणतात. एक्झाम्पल्स आहेत आय, ही, शी, इट, वी, दे, हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? तर प्रोनाउनचे आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायला हवी तुम्ही. नेक्स्ट आहे तो म्हणजे आता एक्झाम्पल्स. आता रवी इज माय फ्रेंड, रवी इज स्मार्ट. आता रवी इज स्मार्ट असतं, बरोबर आहे. आपण प्रत्येक वेळेस आता रवी रवी म्हणत नाही, तर ही इज स्मार्ट. ही काय करतोय? रवीची जागा घेतोय, म्हणजे नामाची जागा घेतोय. सो ही काय असेल? प्रोनाउन असेल. रवी अँड ईशा आर बेस्ट फ्रेंड्स, रवी अँड ईशा आर बेस्ट फ्रेंड्स आहेत. दे गो टू द सेम स्कूल. इथे परत आपण रवी अँड ईशा गो टू द सेम स्कूल
असं म्हटलंय का? नाही. रवी आणि ईशा ऐवजी आपण काय यूज केलंय? दे. म्हणजे नाऊनच्या ऐवजी आपण दे यूज केलंय, त्यामुळे इथे प्रोनाउन कोणता झाला? दे. मीना अँड आय आर बेस्ट फ्रेंड्स. मीना आणि मी कसे बेस्ट फ्रेंड्स आहेत. वी गो टू स्कूल एव्हरी डे. मी रोज शाळेत जाते. आता मीना आणि मी म्हणजे मीना अँड आय यांच्याऐवजी कोणी यूज केलंय? वी. सो वी काय झालं? प्रोनाउन. आता विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जर ही एक्झाम क्रॅक करायची असतील, आता इंग्लिश ग्रामर मध्ये असो किंवा बाकीचे पण जे सब्जेक्ट आहेत, नर्सिंग ऍप्टिट्यूड, त्यासोबतच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हे जे वेगवेगळे सेक्शन्स आहेत, तर त्याचं देखील आपण डिटेल अनालायसिस करतो. आपल्याकडे एक कोर्स आहे, त्याबद्दल मी नंतर सांगेलच. आता त्यामध्ये आपण आधी असं डिटेलमध्ये थेरीच्या कॉन्सेप्ट पाहतो, त्यानंतर एक्झाम्पल्स घेतो आणि त्यानंतर एमसीक्यू क्वेश्चन बघतो. आता त्या कोर्समध्ये काय पाहूयात, पुढे लेक्चर कंटिन्यू करूयात. त्याआधी कोर्सचं इंट्रोडक्शन देते मी तुम्हाला. आता नर्सिंग सीईटी साठी म्हणजे तुम्ही जर 2026 साठी टार्गेट करत असाल, तर तुमच्यासाठी आपल्याकडे नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 8 तारखेपासून. लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आता ह्या ज्या कॉन्सेप्ट आपण घेतोय, तर त्या अजून डिटेलमध्ये विथ मोर एक्झाम्पल्स आपण लेक्चरमध्ये घेतो. प्रत्येक कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये पाहतो प्रत्येक लेक्चरमध्ये. म्हणजे पहा, आता या कोर्समध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर, कधी लाईव्ह लेक्चर मिस होतात, त्यामुळे आपण रेकॉर्डेड लेक्चर देखील प्रोव्हाइड केलेत. त्यासोबतच आता प्रत्येक सेक्शन म्हणजे जे 5ही सब्जेक्ट आहेत, ते 5ही सब्जेक्ट याच्यामध्ये शिकवले जातील आणि प्रत्येक सब्जेक्टचा प्रत्येक डिटेलमध्ये टॉपिक डिस्कस केला जातील विथ एमसीक्यू, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. हे सगळं आपण लेक्चरमध्ये डिस्कस करतो. यासोबतच यामध्ये फुल सिलेबस आणि चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि स्टडीसाठी नोट्स देखील प्रोव्हाइड केलेल्या जातील. पहा विद्यार्थी मित्रांनो, याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 8 तारखेपासून, तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आणि पहा, जर तुम्हाला नर्सिंग सीईटी सोबतच बाकीचे जे कोर्सेस आहेत, नीट, त्यासोबतच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी, जेडबलई, हे देखील कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर आता जर तुम्हाला हे 5ही कोर्स एनरोल करायचे असतील, तर त्या 5 कोर्सची प्राइस आहे, कॉम्बो प्राइस, ती फक्त 10,000 रुपये आहे. आणि त्याची देखील लाईव्ह बॅच सुरू होती 8 तारखेपासून आणि सेम फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. त्यासोबतच जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल, म्हणजे फक्त नर्सिंग सीईटी किंवा फक्त नीट किंवा फक्त पीसीबी सीईटी, पीसीएम सीईटी, जेडबलई, तर त्याचा सिंगल कोर्सची देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर त्याची प्राइस आहे फक्त 5,000 रुपये इतकी. आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेस पेजच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज असेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला कोर्स जो एनरोल करायचा आहे, तो कोर्स टाईप करा आणि खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील. त्यासोबतच अजून एक फॅसिलिटी आहे, ती म्हणजे तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे स्टुडंट्स असतील आणि एज्युकेटर्स देखील असतील. तुम्हाला एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे वळूयात, ते म्हणजे वर्ब. पार्ट्स ऑफ स्पीचचा थर्ड पार्ट आहे, तो म्हणजे वर्ड, ज्याला आपण क्रियापद म्हणतो. ज्या वर्ड मधून ऍक्शन शो होतीये, क्रिया शो होतीये, त्याला आपण वर्ब म्हणतो. एक्झाम्पल्स: गो, पळणे, सॉरी जाणे, इट, इज, आर, वॉक, सिंग. या सगळ्यामधून काय शो होतीये? क्रिया शो होतीये, अवस्था शो होतीये, स्टेट शो होतीये. त्यामुळे हे सगळे काय झाले? वर्ब झाले. आपल्याला कोर्समध्ये अजून इन डिटेल आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टॉपिक पाहतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल्स: आय ईट राईस एव्हरी डे. मी रोज राईस खाते. आय ईट राईस एव्हरी डे. शी इज हॅपी. शी इज हॅपी. आता इथे पहा, आय ईट, ईट काय शो करते? क्रिया, ऍक्शन. त्यामुळे ईट काय झालं? वर्ब झाला. समजलं? इथे शी इज हॅपी, इज काय झाला? स्टेट झाली. त्याच्यामुळे इज काय असतो? हेल्पिंग वर्ब असतो, तो पण वर्बच आहे. समजलं? म्हणजे इट आणि इज हे वर्ब आहेत. त्यातला इट हा वर्ब आहे
तर इज हा हेल्पिंग वर्ब आहे. याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी असतात. आता चौथं पाहूयात, ते म्हणजे ऍडजेक्टिव्ह विशेषण. ऍडजेक्टिव्ह काय असतं? जो नाउन बद्दल जास्त माहिती देतो. ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स नाउन, नाउनला डिस्क्राईब करतो, तर त्याला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह. म्हणजे नाउन बद्दल, जो नाउन असतो त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देणार, डिस्क्राईब करणार, त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. ओके. एक्झाम्पल्स काय येणार? बिग, रेड, टॉल, स्मार्ट, ब्युटिफुल, हे सगळे काय झाले? ऍडजेक्टिव्हचे एक्झाम्पल्स झाले. आता पाहूयात सेंटेन्स मध्ये, शी हॅज अ रेड ड्रेस. आता इथे ड्रेस आहे नाउन, पण ड्रेस कोणत्या कलरचा आहे? तर रेड. ते आपल्याला दिले म्हणजे ड्रेस बद्दल, त्या ड्रेस बद्दल इन्फॉर्मेशन सांगतोय. कोणता वर्ड? रेड. म्हणजे आणि ड्रेस काय आहे? तर नाउन आहे. म्हणजे इन शॉर्ट, रेड हा कशाबद्दल माहिती सांगतोय? नाउन बद्दल. त्यामुळे रेड हा काय झाला? ऍडजेक्टिव्ह. समजलं? इथे पहा, ही इज अ टॉल बॉय. आता टॉल काय झालं? इथे बॉय फर्स्ट ऑफ ऑल पहा, पहिल्यांदा नाउन शोधायचं. बॉय काय आहे? नाउन आहे. मग बॉय कसा आहे? छोटा आहे का मोठा आहे? इथे मोठा दिसतोय, टॉल, उंच दिसतोय. सो टॉल नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देतोय. तर टॉल काय झाला? टॉल हा झाला ऍडजेक्टिव्ह. समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, हे झाले पार्ट्स ऑफ स्पीचचे 4 पार्ट्स. फर्स्ट झाला नाउन, प्रोनाउन, त्याच्यानंतर वर्ब, आणि त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह. हे चारही आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर केलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं जर लेक्चर जॉईन केलं, तुम्ही कोर्स जॉईन केला, तर त्यामध्ये इन डिटेल प्रत्येक गोष्ट आहे. आणि प्रत्येक सब्जेक्ट पहा, विचार करा किती कमी प्राइस मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून दिली आपण. आणि आमची गॅरंटी की जर तुम्ही हा कोर्स जॉईन केला, तर तुम्हाला एक्झाम मध्ये, प्रत्येक एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला कमेंट देखील करू शकता. मी नक्कीच तुमचा डाऊट रिझॉल्व्ह करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. बाय. नाईस डे. बाय.